शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी आतुरता लागलेल्या सर्व शेतकऱ्यांना गुड न्यूज सरकारने दिलेली आहे। कारण की बघा, यासाठी सरकारने निधी सुद्धा मंजूर केलेला आहे। आता कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सर्व शेतकऱ्यांना क्रेडिट होणार याच्या संदर्भातील अपडेट बघूया। त्याचबरोबर आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेला आहे, कोणत्या शेतकऱ्यांचा कायमचा हप्ता हा आता बंद करण्यात आलेला आहे ते देखील बघूया। आणि कोणत्या तारखेला नेमका हप्ता मिळणार, कोणकोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील व तिसऱ्या टप्प्यातील पैसे मिळणार आहे, सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की मुंबईमध्ये एक बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये हा पूर्ण निधी सरकारने मंजूर केला आणि शासन निर्णय काढण्यासाठी मान्यता दिली। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, परंतु एक विनंती आहे, आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना आतुरता लागली होती की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार, यासाठी सरकारकडून आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आलेली आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची 11:45 एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांच्या उपस्थितीखाली एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये तब्बल आता सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। कारण की जर आपण पाहायला गेलं तर बघा, सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी तब्बल 30,110 शेतकरी इथं मोकरणार आहे अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी खोटे आणि बनावटी कागदपत्रे बनवून त्यांनी आतापर्यंत लाभ घेतला असेल त्या शेतकऱ्यांचा कायमचा हप्ता बंद होणार हे देखील सांगितलेले आहे। मित्रांनो, तारीख सांगतो, टेन्शन घेऊ नका, फक्त 2 मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, कारण की मी तुम्हाला तारीख 100% सांगणार आहे। मित्रांनो, आता आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची संख्या मराठवाडा या भागामध्ये 18,000 शेतकऱ्यांचे बोगस अर्ज इथं निघालेले आहे। त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर विदर्भातील 6,000 शेतकरी हे बोगस अर्ज केलेले म्हणजे बनावटी कागदपत्रे बनवून लाभ घेणारे इथं शेतकरी आढळून आलेले आहे। त्याचबरोबर या जसं की आपण इतर विभागातील जर आपण पाहायला गेलं तर इथं बघा 4,110 शेतकरी बोगस निघालेले आहे। मित्रांनो, जवळपास राज्यातील 30,110 शेतकरी बोगस अर्ज केलेले निघालेले आहे। आता आपण बघूया की सरकारने किती निधी आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी मंजूर केलेला आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर 999,23,00,000 रुपये इथं सरकारने मंजूर केलेले आहे। आता आपण जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे मान्यता देण्यात आलेली आहे। आता कोणत्या तारखेला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो बघा, आता येणाऱ्या 20 मे 2026 तारखेला तुम्हाला 100% या वितरणाची सुरुवात सरकार करणार आहे। कारण की सरकारने मान्यता दिलेली आहे। शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स भरला असेल त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नसेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळणार नाही। आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल त्यांना देखील पैसे मिळणार नाही। आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड 5 ते 7 वर्ष झाले आहे की त्यांनी अपडेट केलं नसेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळणार नाही। या 3 ते 4 बाबी जर का तुमच्या क्लिअर असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येणाऱ्या 20 मे ला 100% तुम्हाला क्रेडिट होणार आहे। बाकी शेती संदर्भातील व कृषी योजनांची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर जर का अपडेट जाणून घ्यायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।